श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की माझे आयुष्य सुखाने आणि आनंदाने भरून गेले पाहिजे. त्यामुळे माणूस पैशाच्या मागे लागतो. त्याला वाटते पैशाने मी सुखी होईल. आता पैशाने माणूस सुखी होतो का नाही हा विषय वेगळा आहे, पण आपले आयुष्य सुखाने आणि समाधानाने जगायचे असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागते. म्हणूनच आज आपण 5 महत्त्वाचे नियम या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, त्यातील पहिला नियम आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की तेव्हा आपल्याला योग्य आणि अचूक निर्णय घेता येत नाही. अशा वेळेस आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची अत्यंत गरज भासते. आपल्याकडे 2च पर्याय असतात. एक तर आपण आपल्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून किंवा शुभचिंतकाकडून सल्ला घेऊ शकतो, किंवा दुसरा म्हणजे आपल्याला जे योग्य वाटते त्याचप्रमाणे पाऊल उचलू शकतो. तर मित्रांनो, पहिला पर्याय काही प्रमाणात योग्य असू शकतो, कारण आपले मित्र, नातेवाईक, शुभचिंतक आपल्याबद्दल चांगलेच विचार करतात. पण इथे हा नियम नेहमी लक्षात ठेवा, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ह्याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही निर्णय घेताना तुमच्या मित्रांचे, नातेवाईकांचे सल्ले जरूर घ्या, पण नंतर त्या सल्ल्यांवर थोडे विचारमंथन करा. खरंच हा सल्ला योग्य आहे का ह्यावर चिंतन करा, कारण शेवटी तुमच्या अंतरात्म्यातून काय आवाज येतो याला सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा शेवटचा निर्णय तुमच्या हातात ठेवा. मित्रांनो, दुसरा नियम आहे, कृती करायला म्हणजे ॲक्शन घ्यायला उशीर करू नका. प्रत्येक काम सर्व बाजूंनी विचार करून केले पाहिजे. हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकले असेल, आणि ह्या वाक्यात चुकीचे काहीच नाही, कारण विचार न करता घाईघाईमध्ये केलेले काम अपेक्षित परिणाम देत नाही. त्यामुळे प्रश्न हा पडतो की सर्व बाजूने विचार करून काम केले पाहिजे. ठीक आहे, पण विचार करायला किती वेळ घ्यायचा त्याला सुद्धा काही मर्यादा असली पाहिजे. नाहीतर आपण विचार करत बसायचो आणि दुसरंच कोणीतरी बाजी मारून जायचं. आपल्यातील बरीच लोक हेच करतात. मित्रांनो, मी 1 तारखेपासून व्यायाम चालू करेन, मला अजून चांगली नोकरी मिळाल्यानंतर मी पैशांची बचत करेन आणि गुंतवणूक करायला सुरुवात करेल, असं काही बोलतात. मित्रांनो, तिसरा नियम आहे, वेळेची किंमत ओळखा. जगातल्या श्रीमंत व्यक्तीपैकी एक वॉरेन बफेट एका इंटरव्ह्यूमध्ये सांगतात, माझ्याकडे एवढे पैसे आहेत की जगातल्या सर्व सुखसुविधा मी विकत घेऊ शकतो. फक्त एकच गोष्ट मी विकत घेऊ शकत नाही. हा मित्रांनो, ती म्हणजे वेळ. यावरून आपल्याला वेळेचे महत्त्व समजते. आपण तासनतास मोबाईलमध्ये वेळ वाया घालवतो आणि नंतर म्हणतो माझ्याकडे वेळच नाही. त्यामुळे वेळ जायच्या आधीच वेळेची किंमत ओळखा आणि त्यानुसार मित्रांनो, वेळेला जास्तीत जास्त महत्त्व द्या. आपण काहीही आणू शकतो, पैशांनी अनेक प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करू शकतो, परंतु मित्रांनो, वेळ ही कधी आणि कशीही घेता येत नाही. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. मित्रांनो, चौथा नियम आहे, तो म्हणजे जे आपल्याकडं आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा. हा मित्रांनो, आपल्याकडं असलेल्या गोष्टींबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे की माणूस हा असंतुष्ट प्राणी आहे. आपल्या सर्वांना सुखी आणि समाधानी आयुष्य जगायचे आहे, पण आपण हे विसरलो आहोत की नक्कीच समाधानी आयुष्य जगायचे कसे. समाधानी आयुष्य जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे कृतज्ञता. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्या गोष्टींसाठी आभार मानणे. तुम्ही तुमच्या कामाप्रती कृतज्ञ नसाल तर त्या व्यक्तीला भेटा जो शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहे. तुम्ही स्वतःच्या शरीराप्रती कृतज्ञ नसाल तर त्या व्यक्तीला भेटा जो शरीराने अपंग आहे. तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या पैशांबद्दल कृतज्ञ नसाल तर मित्रांनो, तुम्ही त्या व्यक्तीला भेटा ज्याचे 2 टाईम जेवायचे सुद्धा हाल असतात. त्यामुळे मित्रांनो, कृतज्ञता हा असा गुण आहे जो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखी आणि समाधानी ठेवू शकतो.
मित्रांनो, हे 5 नियम नेहमी आत्मसात करा आणि नक्की पाळत जा. 5वा नियम, कितीही संकटे आली तरी आयुष्यात हार मानू नका. काल परवाच आपण एक बातमी वाचली असेल की एका इंस्टाग्राम स्टारने प्रेमभंगामुळे आत्महत्या केली. अरे, हा काय विषय झाला? प्रेमभंग या फालतू कारणामुळे आपण आत्महत्या करू शकतो? आपले आयुष्य खरंच एवढे स्वस्त झाले आहे का? छोट्या छोट्या फालतून कारणांमुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि एवढं टोकाचे पाऊल उचलतो जे आई बाप आपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून मोठे करतात. आणि हीच मुले अशी टोकाची पावले उचलताना त्यांचा थोडासुद्धा विचार करत नाहीत. आयुष्य म्हटल्यावर संकट येणार, आव्हाने येणार, समस्या देखील येणार. म्हणून काय लगेच हार मानायची असते का? नाही ना. त्यामुळे हा नियम नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. कधीही कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींमुळे कधीच हार मानू नका. जेव्हा तुम्ही हारता तेव्हाच मित्रांनो यशाची पायरी तुम्हाला नक्की दिसते. मित्रांनो, काहीही झाले तरी मी आयुष्यात हार मानणार नाही. शून्यातून सुरुवात करेल, दिवस रात्र एक करेल, प्रचंड मेहनत करेल, पण हार मानणार नाही. इतिहासामध्ये असा एकही माणूस दाखवा जो एकही समस्येला, संकटाला तोंड न देता मोठा झाला आहे. असं होऊ शकत नाही मित्रांनो. कारण आपल्याला समस्या, संकटे आहेत तरच मित्रांनो यश मिळतं. मग आपण काही अपेक्षा धरावी. त्यामुळे आज शपथच घेऊन टाका, आयुष्यात कितीही संकटे आली, समस्या आल्या, आव्हाने आली तरी मी कधीही हार मानणार नाही. मी कितीही संकटांना प्रचंड मेहनत करेन आणि सामोरे जाईन, परंतु कधीही हार मानणार नाही. वरील 5 नियम तुम्हाला एका रात्रीत नक्कीच यश देणार नाहीत, मात्र ते विचार अंमलात आणून आपण आयुष्यात यश नक्की मिळवू शकू. यश हे कधीच एका रात्रीत मिळत नसते. त्यासाठी परिश्रमांची तयारी ठेवा, अपार कष्ट करा. यश तुमच्या हातात नक्की येईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक छानशी कमेंट नक्की करा आणि आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.